नमस्कार आणि शुभ सकाळ. तर पावसानंतर आपली छोटीशी बाग बघा किती छान झालेली आहेत आणि हे आपण निशिगंधाचे रोप लावलेले खूप छान रोपलेले आहेत आणि हे तर तुम्ही कालच्या व्हिडिओत बघितलेलेच आहे. गुलाब पण खूप छान फुटलेले आहेत आणि हे निशिगंधाचे आपण जे छोटे छोटे कंद काढून लावलेले होते ना, त्याचे असे रोपं तयार झालेले आहेत. तर एकदम छान असे आलेले आहेत आणि आता त्याला फुलं पण लागतील काही दिवसात. तर ते पण आपण व्हिडिओ नक्की बनवू. तर खूप छान असे रोपलेले आहेत आणि हे आहे आपलं काय नागवेल पण छान रोपलेलं आहे. ते 2 दिवस झालेले आहेत लावून. अजून रोपेल आणि गुलाब पण खूप छान फुटलेले आहेत. कालचे व्हिडिओत तर तुम्ही बघितलेलेच आहे. आणि भरपूर सगळे झाडं इतके छान झालेले आहेत ना पाऊस आल्यानंतर. म्हणजे हे बघा हे आहे अष्टरची फुलं. अजून याला फुलं लागलेली नाही आहेत. खूप छान चॉकलेटी कलरची फुलं येतात याला. जुने व्हिडिओ आहेत माझे. तर याला ह्यात अजून नाही अजून एक एक महिना अवकाश आहे याला फुलं यायला. तर 1 महिन्यानंतर याला फुलं येणार आहेत. तोपर्यंत ते भरपूर झालेले आहे. तर हे पण मी असंच घरी रोप तयार करून हे झाडं इतके वाढवलेलं आहे. तर एका रोपापासून आपण किती रोपं तयार करू शकतो बघा तुम्ही. हे पण मी एकच रोप आणलं होतं त्याच्यापासून ते आपोआप फुटत चालतात. फक्त त्याची व्यवस्थित काळजी घ्यावी लागते. आणि हे बघा ब्रह्मकळ्या किती मोठ्याल्या झालेल्या आहेत. ब्रह्मकमळाच्या कळ्या नाही का? हां, ब्रह्मकमळाच्या कळ्या तर खूप मोठाल्या झालेल्या आहेत आणि त्या दिवशी दाखवल्या आणि काही ना काय होतं लाल-लाल पडू राहिलं सूर्य होऊ राहिला बरं का. काही ना लाल-लाल पडतात छोट्या-छोट्या आणि गळून जाऊ राहिल्या. काही ज्या आहेत त्या अशा मोठ्या-मोठ्या झालेल्या आहेत. तर खूप छान अशा कळ्या लागलेल्या आहेत आपल्या ब्रह्मकमळाला पण आणि आता मोठाल्या पण झालेल्या आणि तिथेच खाली आहे ही शेवंती आणि हे बघा या कळ्या. आता मोठाल्या झालेल्या आहेत. त्या दिवशी छोट्या-छोट्या होत्या. तर याच्यातल्या 2-3 आहे ना लाल होऊन गळून गेलेल्या आहेत आणि ह्या आहेत 3 तर त्यातली 1 वाकडी होऊन गेलेली आहे. छान असा मोगरा आणि हे बघा इथे आहे कोरफड आणि त्याच्यावर पडली फरची. तर इथे कोरफड आहे. खूप मोठी होती काढून टाकलेली आहे काही. आता ती नवीन फुटलेली आहे आणि हे बघा ही आहे शेवंती. ही पांढऱ्या कलरची शेवंती आहे. खूप छान फुलं येतात त्याला. याचं पण रोप मी असंच घरीच तयार करत असते मी जास्त रोपं आणि इथे आहे मका आणि आपलं अद्रक वांग्यावर टाकलेली आहे राख. कारण कीड वगैरे लागू नये म्हणून राख टाकत असतं. तुमच्याकडे टाकतात का नक्की सांगा. आणि ही आहे चुलीतली राख आहे. वांग्याला कीड वगैरे लागू नये, वांगे किडू नये याच्यावर मी दुसरा काही उपाय करत नसते. फक्त वांग्याची गौरीची राखच टाकत असते वांग्यावर. आणि एक कैरी तोडायची आहे कारण करायची आहे मस्त भेळ कैरी टाकून भेळ करणार आहोत म्हणून कैरी तोडलेली आहे एक. हा आंबा खूप लेट पिकतो. तर बघू शकता तुम्ही इथे आहे पारिजात. हे आंब्याच्या झाडात आहे आणि याचे एकदम उंच गेलेलं आहे. हे तरी खाली फांद्या आहेत म्हणून दाखवत आहे. आणि हे आपण त्या दिवशी केलेले रोपं तयार खूप छान फुटलेले आहेत आणि विकत घेतलेलं आपण पार्सल मागवलेलं झाड आहे. तर त्याला पण नवीन पानं फुटत आहेत आता. त्याचं एकदा फुल फुललं ना की मी तुम्हाला नक्की दाखवेल. इतकं सुंदर फुल आहे म्हणजे कलर खूप छान आहे. आणि हे हे झाड कशाचं आहे आणि याला कुठले फुलं येतात कोणाकोणाला माहिती आहे कमेंट करून नक्की सांगा. तर खूप छान आहे हां त्याचा पण कलर दाखवेल नंतर. तर बघू शकता इथे आहे झेंडू आणि बाकीचे जे सीजन झाडं असतात सीजन फुलं जे असतात झेंडू वगैरे हे आपण सगळे लावतच असतो. तर खूप छान असे आपले झाडं सगळेच फुटलेले आहेत आणि सगळीच बाग एकदम छान झालेली आहे. इथे होत्या 2-3 भेंड्या तर मी भेंड्या तोडून घेणार आहे. कारण ते असं पण आपण फिरायला आलं की लगेच भेंड्या असतात. तोडून घ्याव्या लागतात. तर थोड्याच निघालेल्या आहेत. प्रत्येक चक्राला 4-5 भेंडी घेऊन जावं लागतं. तर खूप छान भेंड्या आणि बाकीचे फुलं पण खूप आहेत. जास्वंदाला फुलं भरपूर काळ्या फुलं लागलेली आहेत. गच्च भरलेलं आहे हे तर जास्वंद. फुलकळ्यांनी खूप छान अशा लागलेल्या आहेत आता. आणि आपण त्याला वेगळे लिक्विड खतं वगैरे आपण टाकतच असतो. तर बघा खूप छान असं जास्वंद आपलं आलेलं आहे आणि दुसरं पण एक आहे छोटंसं. इथे पण भेंडी वगैरे आहे, मिरची वगैरे. इथे पण एक जास्वंद आहे. त्याला पण भरपूर साऱ्या कळ्या लागलेल्या आहेत. आणि खूप छान सगळी गार्डनमधली आपली झाडं झालेली आहे आपल्या बागेतली. आणि ते आहे बघा पेरू. हा पेरूचं पण रोप आपण घरीच तयार केलेलं आहे आणि जे विकत आणलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवेल नंतर. आणि इथे आहे पांढरी रुई आणि इथे वांगं आहे एक. हे तोडावं का? नाही अजून छोटं आहे. तर आता वांगे लागत आहेत. खूप छोटं वांगं आहे. हे नाही तोडलं मी. दुसरं होतं ते सकाळीच तोडून घेतलं होतं. आणि हे बघू शकता तुम्ही असे वांगे लागलेले आहेत छान-छान. आणि मस्त असे आता झाडं सगळे छान झालेले आहेत. गुलाबाचे म्हणा, कुंडीतले म्हणा हे आता सगळे छान-छान. आता इथून पुढे तर पाऊस जसा येईल तसा खूप छान असे आपले झाडं फुटणार आहेत. आणि इथे काकडीचा वेल उगालेला आहे बरं का. मी तुम्हाला दाखवेल. आपण जे आधी तिकडं काकडी लावली होती ना, ते मुंगसानी पालथं करून दिलं. ते
कॅरेटच हे करून दिलं त्याने, सगळं उचकून बिचकून सगळं फेकून दिलं, सगळीकडं माती करून दिली. तर हे बघू शकता अशा प्रकारे आपण इथे पण जास्वंद लावलेला आहे. आणि हा बघा, हा विकत आणलेला पेरू आहे. तर त्याच्या पण कळ्या खूप गळून जातात, त्याला लवकर पेरू पण लागत नाही. खूप दिवस झाले आणलेला आहे. आणि झेंडू पण आहे. तर बघू शकता अशा प्रकारे गुलाबाला हळदी भरून घेतली होती, कटिंग केली म्हणून. नाही का, कट केल्यानंतर झाडं आपण व्यवस्थित फुटतात, ते मी तुमच्या कालच्या व्हिडिओत सांगितलेलंच आहे. हे कट केल्यानंतर हळद भरा म्हणून. आणि इथे बघ कळी आहे गुलाबाला, खूप सुंदर आहे. तर एकदम साधा सोपा आणि व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असं छान छान बागेतील आपल्या छोट्याशा छान छान फुलं, भाजीपाला आणि फळं पण असतातच. तर नक्की व्हिडिओ बघत जा. कसा वाटला व्हिडिओ ते पण कमेंट करून सांगा. आणि बस एवढंच होतं आजच्या व्हिडिओत. तर छान छान हे बघा, हे आहे आवळा, राहिलंच होतं सांगायचं खरं. हा आवळा आहे, पण त्याला अजून आवळे नाही आहेत, खूप दिवस झाले. आणि अंजीर पण आहे. तर चला आपण भेटू परत.